NDRFचे नॉर्म्सपेक्षा पुढे जाऊन आता यावेळी शेतकऱ्याला मदत करणं क्रमप्राप्त आहे। आम्ही सरकारला विनंती करतो, आग्रह करतो की सरकारने देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा पण पुढे जाऊन ही काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही। या अतिवृष्टीचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाडा धुवून जाण्यात गेलेला आहे। गावाच्या गावं पाण्याने वेढलेली आहेत। पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे। जनावरं वाहून गेलेली आहेत। जनावरं दाव्याला बांधलेली होती ती जागेवरच मृत्युमुखी पडलेली आहेत। शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत। कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतात काही राहिलेलं नाही। घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरातली सगळी संपत्ती, सगळी साधनं, सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहेत। अनेकांची भांडी वाहून गेलेली आहेत। पहाटे 4-5 वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं। मुलं आणि घरातली कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर काढता आलं। बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे। अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने थोडंसं 4 पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने 50,000 रुपये तातडीनं द्यावेत। त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान 25,000 रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रति एकर हे आकडे असावेत। प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे, कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे, हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं, कारण शेतकरी लहान शेतकरी आहे हा सगळा।